आजच्या दिवसातला सेकंड पॉईंट आता जो मी आली आहे, म्हणजे मी ना बघून मीच ॲक्च्युली भारावली आहे. ह्याला गार्डन्स ऑफ गॉड म्हणतात. आणि जे बघून म्हणजे मला तर ना नुकताच एकतर सनसेट झाला आहे आणि जो व्ह्यू म्हणजे मी जो डोळ्याने बघते तो मी तुम्हाला इथे दाखवते. खूप खूप सुंदर, म्हणजे निसर्गाचं काय आपण ते सुख मी डोळ्याने बघते. खूपच सुंदर आहे. कोलोराडोमध्ये मला इतकं म्हणजे मला मुळात निसर्गाची खूप आवड आणि हे इतकं सुंदर बघायला मिळते, इतकं सुंदर ना, बाप रे. म्हणजे त्याचं खरंच ते नाव जे ठेवलं आहे गार्डन ऑफ गॉड्स, म्हणजे खरंच खरंच खूपच छान वाटलं. आजचा दिवसभर मी नुसतं निसर्गच उपभोगते. काय वर्णन करावं या जागेचं, बाप रे. आता आपण थोडं पुढे चालत चालत बघूया अजून पुढे काय काय आहे. इथे आता आपल्याला हे दिसतंय गार्डन ऑफ द गॉड्सचं सेंट्रल गार्डन एरिया मॅप दिलाय. आणि त्यांनी ते सांगितलं की 1, 2, 3 असे हे त्यांनी ते 14 फोटो दाखवले आहेत आणि सांगितलं की हे पीक म्हणजे टॉवर ऑफ आणि असं सगळं, हा व्हाईट रॉक, कॅथेड्रल स्पिरिट सगळं दिलंय इथे. हे ग्रेजेस, ओ किसिंग कॅमल्स, हे बघ. ओ असं दिसते. हो ते बघ वरती, हे जे आपल्याला एकदम असं टॉपला वरती दिसलंय ते 2 किसिंग कॅमलचा तो शेप तिथे दिसतोय वरती. आणि इथे हा दिसतोय, हा त्या मॅप मध्ये दाखवलेला हा व्हाईट रॉक आपल्याला दिसतोय. गार्डन्सचे रूट पण दिसत आहेत, टायमिंग्स दिसत आहेत. मे 1 ते ऑक्टोबरपर्यंत सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत आणि हे फ्री आहे. हां, आणि नोव्हेंबर 1 ते एप्रिल 30 पर्यंत 5 ते 9 पर्यंत आहे हे. म्हणजे रोज ओपन आहे. इथे आता आपल्याला ह्यांनी दाखवलं आहे, हा बोर्ड आहे त्याच्यावर वाईल्ड लाईफ, म्हणजे हे जंगल त्यांचं रॉक त्यांचं सुद्धा घर आहे ना हे. तर त्यांचे तुम्ही आवाज घ्या, पक्षी, प्राणी, इवन आपले सरपटणारे प्राणी, हे सगळं आहे इथे. हे ह्या आपल्याला इथे बोर्डवर दिसतंय. इथे हे लिहिलंय हे मी वाचते. द गार्डन्स ऑफ द गॉड्स गिवन टू द सिटी ऑफ कोलोराडो स्प्रिंग इन 1909 बाय द चिल्ड्रन ऑफ चार्ल्स एलियट पार्किन्स इन फुलफिलमेंट ऑफ हिज विश दॅट इट विल बी केप्ट फॉर एव्हर फ्री टू द पब्लिक. ओ म्हणजे हे इथे त्यांनी सांगितलं आहे ही पब्लिक प्रॉपर्टी 1909 मध्ये झाली आहे, पण त्याआधी हे गार्डन्स ऑफ द गॉड एक फॅमिली
ओन करायचं, म्हणजे हे फॅमिलीचं होतं, त्यांची ती प्रॉपर्टी होती आणि त्यांची लास्ट विश अशी होती की हे सिटी ऑफ कोलोराडोला देणार जर ते पब्लिकसाठी कायमचं म्हणजे फॉर एव्हर हे पब्लिकसाठी फ्री ठेवतील व्हिजिट करायसाठी तर. आणि त्यांच्यामुळे आपल्याला आज हे सर्व फ्रीमध्ये बघायला मिळतंय. इथे आपल्या ह्या गार्डन ऑफ गॉड्स पार्कमध्ये आपल्याला इथे ह्या फोटोमध्ये दाखवलं आहे टाईम फ्रोझन इन स्टोन आणि त्याचे दोन आपल्याला इथे पिक्चर्स दाखवले आहेत. आता आपण ते सुद्धा बघूया एक्झॅक्टली हे रॉक कुठे आहेत ते. आता जे मी त्या बोर्डवर दाखवलं टाईम फ्रोझन इन स्टोन, तर मला हे इथे मागे हे 2 स्टोन ते तसेच दिसत आहेत. थोडासा काळोख अंधार झाल्यामुळे पण मला इथे छान दिसत आहेत, म्हणजे तेच आहेत. कोलोराडोमधला आजचा हा दिवस मी एवढा छान एन्जॉय केला, एवढा छान, म्हणजे माझ्या मागे अजूनही तुम्ही हे रॉक माउंटन्स बघतायत. खूप छान वाटलं मला इथे. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.